हॅलो फ्रेंड्स, आता आजचा प्रवास आहे आपला गोवा टू तारकर्ली, देवबाग, मालवण. तर आता आपला गोवा एन्जॉय करून झालेला आहे. आता चला आपल्या मालवणला. बघत राहा प्रवास तुझा माझा. सध्या आम्ही आलो तारकर्लीमध्ये. बोटी भेटतात, भाड्याचे भेटतात ना, सगळ्या भाड्याने बोट भेटते. आमची गाडी अडकली ते ट्रॅफिकमध्ये, तर असंच चालत आले अर्धा किलोमीटर. एक मोठी एस टी आहे, तिच्यामुळे भरपूर ट्रॅफिक झाले, रस्ते एकदम बारीक आहेत. टाइमपास आम्ही आलो पुढं. फायनली आम्ही आलो तारकर्ली. बघा पाणी किती आलंय. त्याच आमची माणसं आमचा रूम समोर. हा रूम आणि समुद्र. रूम आम्ही आलो आता मालवणमध्ये. गाडी पार्किंग केली, मच्छी घेण्यासाठी आलेलो. हा तुम्ही समोर बघत आहात तो मालवणचा किल्ला. मालवण पाण्यामध्ये किल्ला. ह्या किल्ल्याच्या चारी बाजूने समुद्र आहे. किल्ल्यामध्ये असा आणि समुद्र, पूर्ण चारी बाजूने समुद्र. होडीत जायचं लागतं. मच्छी मार्केट संध्याकाळी 5 वाजता सुरू होतो. लिलाव असते, लिलाव मच्छीचा. त्या अगोदर आम्ही जरा जेवून घेतो, भूक लागलेली भरपूर. दम बिर्याणी मागवल्यात, जेवलो का आम्ही मग लिलावामध्ये जाणार मच्छी मार्केट मच्छी घेण्यासाठी. आम्ही एक सुरमई थाली मागवलेली आहे या हॉटेलची टेस्ट करण्यासाठी. नंतर रात्री आम्ही सुरमईच खाणार आहोत, म्हणून एक मागवलेली आहे टेस्टीसाठी. आता आम्ही मालवणमधून आगल घेतल्या. आगल, कोकम आगल. टेस्टी असते मच्छी बिच्छी बनवायला, पियाला पण. मालवणचा किल्ला. आता आम्ही आलो मालवणच्या मच्छी बाजारमध्ये. लिलाव चालू आहे बीचवरतीच मच्छी घ्यायला. कशी 800 रुपये किलो. सुरत किलो 800 रुपये किलो. आता संकेतने पसंत केलेले आहेत सुरमई. 1400 ग्रॅम आहे ती. आता 1000 रुपयामध्ये त्यांनी भाव केलेला आहे. हे घेतले आता 1000 रुपयात. आता किती पीस बनतात बघूया. कापाचं 60 रुपये. हे बघा आमची सुरमई कटिंग होत आहे. जवळजवळ 20-22 पीस निघालेत सुरमईचे. आणि एक बगूर
1000 रुपयात 20-22 पीस असं घेतलं तर 300 रुपयात एकच पीस येतं. फक्त साईज थोडी मोठी असते, याची छोटी आहे. संध्याकाळचे 6 वाजल्यात, ऊन कमी झालेलं आहे म्हणून आम्ही आता चाललो पोहायला. आणि समुद्र आलो आता आम्ही स्विमिंग करण्यासाठी. डॉल्फिन मासा तो आमचं एक गडी पोहायला येत नाही. आज आमची रात्र ही तारकर्ली देवबाग इथे आहे. समुद्राचा आवाज भरपूर. खायला मागायला ऑर्डर केलं ते अजून आली नाही, तोपर्यंत असंच टाइमपास चाकणार. आणि आता तयार आहे सुरमई फ्राय. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी सकाळी पोहण्यासाठी बघा ऊन भरपूर आहे. गुड मॉर्निंग. तारकर्लीची आता आम्ही इकडून निघणार आहोत घरी. थोडा काही कारणास्तव आम्हाला घरी जायचं लागणार आहे. तर बघा सकाळी सकाळी किती लोक आंघोळ करायला आले. गुड मॉर्निंग. सकाळचे घावणे आलेले आहेत आणि आम्ही देवाला नैवेद्य दिलेलं आहे. घावणे म्हणजे पेपर डोसा ते आलेले आहेत आमचे. बघा समुद्र किनारी घावणे खाताना एन्जॉय करताना आमची 3-4 माणसं बघा. ही चटणी खास एकदम घावण्यासाठी मस्त. हा आमचा राहण्या खाण्याचा बिल, काय काय मागवलं काय काय खाल्लं ते सर्व बिल आलेलं आहे. आता आम्ही चाललो तारकर्ली सोडून आपल्या मुंबईला
नवी मुंबई वाशी. बघा सर्व पॅकिंग झालेले आहे. आम्ही काही कारणास्तव लवकरच निघत आहोत घरी, कोंकणेश्वर मंदिर करून मुंबईला. वाडी पण मस्त आहे. देवबाग तारकली टू मुंबई. चलो. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत कुंकणेश्वर मंदिरात. हा मंदिर त्याच्या पाठचा नजारा दाखवतो तुम्हाला. थोडीशी गर्दी आहे. आज सोमवार, शिव शंभूचा वार, म्हणून आज गर्दी जरा जास्तच आहे. सोमवारी महादेवाच्या दर्शनाला भरपूर भाविक येतात, भक्तजन. हा मंदिरासमोरचा नजारा खूप सुंदर. समुद्रावरतीच मंदिर बनवलेलं आहे. तर मित्रांनो हा बघू शकता कुंकणेश्वर मंदिर. आज गर्दी भरपूर आहे सोमवार असल्या कारणाने. नजारा बघा. आताच आम्ही कुंकणेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन निघालेलो आहोत, फोटो वगैरे काढून. आता सरळ मुंबई. मध्ये कुठे काय स्पॉट असेल तर थांबू, नाहीतर मग हायवे पकडूनचे मुंबईला जाऊया. थोडेसे हापूस आंबे खरेदी, 2 डझन. त्यांनी पेटी घेतली. अजून पुढे गेल्यावर अजून बघतो ही एक पेटी घेतली. बघू आता चांगले चांगले भेटतील तर सर्व जरा 1-1 डझन घ्यायचे. सगळ्यांची चव समजली. आंब्याची साईज मोठी आहे.
समोर बघू शकता पावसाचे ढग आलेले आहेत, म्हणजे 100% आम्हाला पाऊस लागणार. रस्त्यामध्ये कुठेतरी पाऊस येणार म्हणजे येणार. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही आहोत आता चिपळूणच्या आसपास. भरपूर पाऊस येत आहे. परशुराम घाटामध्ये भरपूर पाऊस तुम्ही बघू शकता. मे महिन्याच्या 12 तारखेला एवढा पाऊस, अजून जून महिना आला पण नाही. 12 तारखेला तुम्ही पाऊस बघू शकता किती जोराचा पाऊस, वादळ वारा.